ठाण्यातील टेंभी नाका परिसरात आज राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. दिल्लीतील AI समिट दरम्यान युथ काँग्रेसने भारत-अमेरिका व्यापार करार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ शिवसेना, एकनाथ शिंदे गट आक्रमक झालाय. टेंभी नाका येथील आनंद आश्रमाबाहेर खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांच्या विरोधात जोडेमारा आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या छायाचित्राला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. बनियन गँगचा निषेध अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर होण्यासाठी येत असताना सकाळी ठाण्यात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला होता. या सर्व घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. राहुल गांधीला माझा एकच सल्ला असेल, आज ते भिवंडीत आलेले, गाड्या आमच्या मेंटल हॉस्पिटलकडे वळवाव्या. त्यांना जे पप्पू म्हटलं जातं, लहान मुलाला पप्पू म्हणतात, तशा पद्धतीने त्यांची मेंटली अवस्था झालेली आहे. सभागृहात सुद्धा तशाच पद्धतीने ते वागत असतात. संसदेमध्ये मला त्यांना एकच सल्ला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकरता 2 बेड बुक केलेले आहेत. आपण या खूप चांगली ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. 10-15 दिवसात आपण खूप चांगले व्हाल, जेणेकरून काँग्रेस पक्ष जो औषधालाही उरलेला नाही तो थोड्याफार प्रमाणात या देशामध्ये करेल. त्या काँग्रेस पक्ष थोडा सुद्धा तरी राहील, नाही तर तो संपूर्ण नायनाट त्याचा होणार आहे. राजकीय प्रश्न वेगळा आहे. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांच्या शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून अनिकेत तटकरे स्वतः गाडी चालवली. कुठेतरी घातक झालं असतं, काय झालं असतं, शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून गाडी चालवणं अनिकेत तटकरेंची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं. हे बघा, असं बऱ्याचदा होतं की आपला एखादा नेता आला तर एखादा पदाधिकारी असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्या ठिकाणचा लोकल माणूस असेल, त्याची इच्छा असते की आपल्या नेत्याला मी स्वतः ड्रायव्हिंग करावी. तशा पद्धतीने जर अनिकेतने केलं असेल तर मला वाटतं त्याच्यावर टीका करण्याची गरज नाही.